नमस्कार मित्रांनो, रीड मराठी या चॅनलवर आपलं मनापासून स्वागत. आपण ऐकत आहोत कथारूप महाभारत. आजची आपली कथा आहे अर्जुनाची तीर्थयात्रा. इंद्रप्रस्थात पांडव सुखी होते. कृष्ण द्वारकेला निघून गेल्यानंतर काही दिवसांनी नारद मुनी सहज म्हणून पांडवांना भेटायला आले. युधिष्ठिराने नारद मुनींना उचित अशा आदराने त्यांचे स्वागत केले. विश्वाचा निर्माता ब्रह्मा याचा नारद हा पुत्र. नारद हा थोर पुरुष होता. तो नारायणाचा भक्त होता. एकदा पांडव आणि नारद एकत्र बसले असताना राज्यकारभार कसा काय चालला आहे असा प्रश्न नारदांनी युधिष्ठिराला विचारला. नारदांनी त्याला अनेक बाबतीत मोलाचा सल्ला दिला. युधिष्ठिराने राणी द्रौपदी हिला बोलावले. तिने नारद मुनींना साष्टांग नमस्कार केला. नारदांनी तिला आशीर्वाद दिल्यानंतर ती आपल्या महालात गेली. नारद पांडवांना म्हणाले, ही द्रौपदी तुमच्या 5 जणांची पत्नी आहे. हिच्यामुळे तुमच्यात कलह होणार नाही याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे. सुंद आणि उपसुंद नावाचे 2 भाऊ होते. ते एकमेकांचे अगदी जिवलग होते. ते एकदा तिलोत्तमा या सुंदर अप्सरेला भेटले. दोघेही तिच्या प्रेमात पडले. तिच्यावरून त्या दोघात भांडण झालं आणि त्यांनी एकमेकांचा नाश केला. या गोष्टीपासून तुम्ही धडा घ्यावा असं मला वाटतं. जोपर्यंत एकत्र आहात तोपर्यंत तुम्ही शक्तिमान आहात, पण जर तुम्ही विभागला गेलात तर धृतराष्ट्राचे पुत्र तुमचा सहज पराभव करतील. नारद निघून जाण्यापूर्वीच पांडवांनी एक निर्णय घेतला. 5 भावांपैकी प्रत्येकाकडे द्रौपदी 1 वर्ष राहायचे. कुठल्याही भावाबरोबर ती एकांतात असताना अन्य भावाने जर त्या एकांताचा भंग केला तर त्याबद्दलची शिक्षा म्हणून त्याने 1 वर्ष वनवास स्वीकारावा. आपसात भांडण्याचा आता प्रसंगच येणार नाही, यामुळे ते अगदी सुखी होते. एक दिवस अर्जुनाला भेटायला एक ब्राह्मण आला. एका चोराने त्याच्या गायी चोरून नेल्या होत्या. माझ्या गायी मला परत मिळवून दे अशी त्याने अर्जुनाला विनंती केली. ही गोष्ट करणे काही कठीण नव्हते आणि म्हणून अर्जुनाने त्याला होकार दिला. जिथे आपली शस्त्रे ठेवली होती तिथे अर्जुन ताबडतोब गेला. त्या खोलीत युधिष्ठिर आणि द्रौपदी एकांतात होती. आता काय करावे हे अर्जुनाला कळेना. अर्जुन त्या ब्राह्मणाला म्हणाला, तू काळजी करू नकोस, मी तुझ्या गायी तुला परत मिळवून देतो. तू खात्री बाळग, पण आता या क्षणी मी हे करू शकणार नाही, कारण माझ्या भावानं मला परवानगी दिल्याशिवाय मी त्याच्या खोलीत असलेली माझी शस्त्र आणू शकणार नाही. पण तो ब्राह्मण काही केले ऐकेना. अर्जुनानं त्याची समजूत घालण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो ब्राह्मण आपला हट्ट सोडेना. शेवटी अर्जुनाचा नाईलाज झाला. त्याने खोलीत जाऊन आपली शस्त्रे आणली आणि त्या चोरांचा पाठलाग करून त्या ब्राह्मणाला त्याच्या गायी मिळवून दिल्या. अर्जुनाच्या पराक्रमाचे कौतुक करीत आणि त्याला आशीर्वाद देत तो ब्राह्मण निघून गेला. अर्जुन आपल्या भावाकडे गेला आणि ठरल्या शिक्षेप्रमाणे त्याने तीर्थयात्रेला जाण्यासाठी त्याची परवानगी मागितली. हे ऐकून युधिष्ठिराला वाईट वाटले. तो म्हणाला, अर्जुना, तू ही शिक्षा भोगण्याची आवश्यकता नाही असं मला वाटतं. तू काही ही गोष्ट मुद्दाम केली नाहीस. प्रसंगच असा उद्भवला की तुला हे करणं भाग पडलं. यात तुझी काहीही चूक नाही. पण अर्जुन ऐकेना. तो म्हणाला, मला क्षमा करून माझं तीर्थयात्रेला जाणं टाळणं हे योग्य नव्हे. तुम्ही सन्मार्गानं जाणारे असल्यामुळे तुमचं प्रेम माझ्या शिक्षेआड आणू नये. तीर्थयात्रेला जाण्याची तुम्ही मला परवानगी द्यावी. युधिष्ठिराने नाईलाजाने परवानगी दिली. 1 वर्षाच्या वनवासाला अर्जुन निघून गेला. अर्जुनाचा प्रवास सुखाचा झाला. गंगा नदीच्या तीरावर तो पोचला. स्नान करण्यासाठी तो नदीत उतरला. स्नान करून तो पाण्याबाहेर येत असताना एक अतिशय सुंदर स्त्री त्याला पाण्यात खेचून घेऊन गेली. पाण्याखाली तिचा राजवाडा होता. ती अर्जुनाला आपल्या राजवाड्यात घेऊन गेली. अर्जुन चकित झाला. तिच्या या विलक्षण वागण्याचे कारण त्याने विचारले. हसऱ्या डोळ्यांनी अर्जुन तिच्याकडे पाहत होता. ती लाजली आणि त्याला म्हणाली, नागलोकाच्या राजाची मी कन्या आहे. माझं नाव उलुपी. नदीच्या पाण्यात तू स्नान करताना मी तुला पाहिलं. मी तुझ्या प्रेमात पडले. माझ्या प्रेमाचा तू स्वीकार कर. अर्जुनाने आपण कोण आहोत आणि ते आपण वनवासात असल्याचे तिला सांगितले. तो म्हणाला, मी सर्व काही तुला सांगितलं आहे. आता तू मला परत जाऊ दे. 1 वर्षाचा हा वनवास आहे. या काळात मला ब्रह्मचर्य पाळलं पाहिजे. तुझ्या मनासारखं वागण्याची माझी इच्छा असूनही ते मला शक्य नाही, हे तू समजून घे. उलुपी अर्जुनाला म्हणाली, तू काय म्हणतो आहेस ते मला समजलं, पण तुला तुझ्या वनवासाचा अर्थ कळलेला नाही. ब्रह्मचर्याची ही अट तुझी पत्नी द्रौपदी हिच्यापुरती मर्यादित आहे. दुसरी एखादी स्त्री तुझ्या प्रेमात पडली तर तू तिचा स्वीकार करू शकतोस. असे म्हणून तिने लाजून अर्जुनाकडे पाहिले. तिच्या सौंदर्याने अर्जुन प्रसन्न झाला. 1 रात्र तो सुखाने तिच्यासोबत राहिला. दुसऱ्या दिवशी तो पृथ्वीवर परतला. घडली गोष्ट त्याने गंगेच्या तीरावरच्या ऋषींना सांगितली
आणि तो परतीच्या प्रवासाला निघाला. अर्जुन हिमालयाच्या पर्वतराजींकडे आला. हिमालयाच्या आसपास असलेल्या पवित्र नद्यांचे त्याने दर्शन घेतले. त्यानंतर दक्षिणेकडे वळला. त्याने गोदावरी आणि कावेरी या नद्यात स्नान केले. मग तो मनालूर नगरीत पोचला. चित्रसेन राजाची ती राजधानी होती. राजाला चित्रांगदा नावाची कन्या होती. अर्जुन तिच्या प्रेमात पडला. तिच्याशी आपला विवाह करून देण्याची त्याने राजाला विनंती केली. राजा अर्जुनाला म्हणाला, आमच्या घराण्यात गेल्या कित्येक पिढ्या एकच मुलगी जन्माला येते आहे. चित्रांगदा ही माझी एकुलती एक कन्या आहे. ती माझं सर्वस्व आहे. खूप प्रेमानं आणि काळजीपूर्वक मी तिला वाढवली आहे. तिचं मूल माझ्या सिंहासनाचा वारस ठरणार आहे. तिला होणारं मूल तू मला देऊन टाकण्याचं वचन देत असशील तर मी तिचा तुझ्याशी विवाह करून देईन. अर्जुनाने राजाची ही अट मान्य केली आणि चित्रांगदेशी लग्न केले. तिच्यासोबत तो 2-3 महिने राहिला. त्यानंतर तिचा निरोप घेऊन तो दक्षिण दिशेने आणखी पुढे गेला. भारतवर्षाच्या दक्षिण टोकाला असलेला समुद्र त्याने पाहिला. नंतर तो घराकडे उत्तर दिशेला वळला. पश्चिम किनाऱ्याच्या अंगाने त्याने प्रवास केला. पश्चिमेला भारतवर्षाला आलिंगन देणारा समुद्र त्याने पाहिला. आता त्याच्या प्रवासाचा शेवट आला होता. नमस्कार मित्रांनो, रीड मराठी या चॅनलवर आपलं मनापासून स्वागत. आपण ऐकत आहोत कथारूप महाभारत. आजची आपली कथा आहे सुभद्रा. वृष्णी घराण्यातले पुत्र जेव्हा हस्तिनापुरात द्रोणाचार्यांकडे धनुर्विद्या शिकत होते तेव्हा कृष्णाचा चुलत भाऊ गद याची अर्जुनाशी खूप मैत्री जुळली होती. आपली चुलत बहीण सुभद्रा हिच्याविषयी गदाने अर्जुनाला खूप काही सांगितले होते. सुभद्रेच्या सौंदर्याविषयी अर्जुनाने इतके काही ऐकले होते की तो तिला न पाहताही तिच्या प्रेमात पडला होता. अर्जुनाला आता तिची आठवण झाली. सुभद्रा आपल्याला दिसावी पण आपण कोण आहोत हे तिला कळू नये अशी त्याची इच्छा होती. आपल्याला कोणीही ओळखू नये याची काळजी अर्जुन घेत होता. सुभद्रा द्वारकेत आहे हे अर्जुनाला ठाऊक होते. अर्जुनाने यतीचे सोंग घेतले. हातात त्रिशूळ, सर्वांगाला भस्म फासलेला, गळ्यात रुद्राक्षांची माळ, केसांच्या जटा बांधलेला असा यतिवेशधारी अर्जुन द्वारकेच्या जवळ असलेल्या प्रभास तीर्थ या नगरीतल्या रस्त्यांवरून हिंडू लागला. रात्रीच्या वेळी तो एका विशाल वटवृक्षाखाली बसला आणि आपण ध्यानस्थ असल्याचे सोंग त्याने घेतले. त्याच्या मनात फक्त कृष्णाचाच विचार होता. कृष्ण आपल्या मदतीला यावा अशी त्याची इच्छा होती. इतक्यात अचानक मुसळधार पाऊस कोसळू लागला. अर्जुन वटवृक्षाखाली तसाच बसलेला होता. प्रभास तीर्थ नगरीत एक साधू आला असल्याची बातमी कृष्णाच्या कानी गेली होती. त्याच्या वर्णनावरून तो अर्जुनच असावा हे कृष्णाने ओळखले. आपला अत्यंत प्रिय मित्र अर्जुन कोणत्या हेतूने आला असावा हे कृष्णाने तत्काळ ओळखले. त्या रात्री कृष्ण त्याची आवडती पत्नी सत्यभामा हिच्यासोबत होता. अकस्मात कृष्ण इतक्या मोठ्याने हसू लागला की त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. कृष्ण असा का हसतो आहे हे सत्यभामेला जाणून घ्यायचे होते. तिने तसे विचारले पण तिला काहीही उत्तर न देता कृष्ण तसाच मोठमोठ्याने हसू लागला. काही वेळाने कृष्णाने आपले डोळे पुसले आणि म्हणाला, माझा आतेभाऊ अर्जुन काही महिन्यांपूर्वी इंद्रप्रस्थ नगरीहून प्रवासाला निघाला आहे. तो तीर्थयात्रा करतो आहे. त्याची ही तीर्थयात्रा आता जवळजवळ संपत आली आहे. फक्त 4च महिने बाकी उरले आहेत. आता तो आपल्या मनात माझी बहीण सुभद्रा हिची प्रतिमा घेऊन प्रभास तीर्थ नगरीला आला आहे. यानं यतीचा वेश धारण केला आहे. पाऊस असा मुसळधार कोसळत असताना वटवृक्षाखाली ध्यानस्थ बसलेला अर्जुन माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला आणि मला हसू आवरेना. मला असं वाटतं आहे की त्याला भेटावं आणि द्वारकेला घेऊन यावं. कोसळत्या पावसात वटवृक्षाखाली अर्जुन ध्यानस्थ बसला होता. तिथे कृष्ण गेला. 2 मित्रांची अतिशय जिव्हाळ्याची अशी ती भेट होती. कृष्णाने त्याच्या भटकंतीची चौकशी केली. अर्जुनाने कृष्णाला सर्व काही सांगितले. कृष्णाने अस्फुट स्मित केले आणि तो म्हणाला, या भटकंतीचा परिणाम अखेर ही भगवी वस्त्र धारण करण्यात झाला. अर्जुन म्हणाला, हे प्रभो, माझ्या मनात अगदी खोलवर सुद्धा काय आहे हे तू जाणतोस. मी हा यतिवेश धारण का केला आहे हे तुला ठाऊक आहे. सौंदर्यवती सुभद्रेला जिंकण्यासाठी तू मला मदत केली पाहिजेस. कृष्ण त्याला म्हणाला, माझी प्रिय बहीण माझ्या प्रिय मित्राची पत्नी होणं यासारखी आनंदाची दुसरी गोष्ट नाही. कृष्ण अर्जुनाला रैवतक पर्वतावर घेऊन गेला. त्याला काही काळ तिथे राहण्यास सांगून कृष्ण द्वारकेला गेला. असेच काही दिवस गेले. रैवतक पर्वतावर भोजनाचा एक समारंभ झाला. वृष्णी घराण्यातली सर्व मंडळी काही काळ घालवण्यासाठी तिथे गेली होती. अर्जुन तिथे होता पण तो कुणालाही दिसला नाही. मात्र तो सगळ्यांना निहाळत होता. इतक्यात त्याची नजर एका लावण्यवती स्त्रीवर पडली.
तिच्यासोबत अनेक स्त्रिया होत्या. अर्जुनाने तिच्याकडे पाहिले आणि त्याच्या हृदयातल्या सर्व भावना त्याच्या डोळ्यात उतरल्या. इतक्यात आपल्या शेजारी कोणीतरी आपल्याशी बोलत असल्याचे त्याला जाणवले. इतक्या सगळ्या गर्दीतून वाट काढून कृष्ण त्याच्या शेजारी येऊन उभा होता. कृष्ण अर्जुनाला म्हणाला, माझ्या मित्रा, तुझ्या डोळ्यात जी भावना दिसते आहे ती तुझ्या यतिवेशाला शोभणारी नाही. अर्जुन म्हणाला, कृष्णा, कृपा करून मला चिडवू नकोस. कोण आहे ती? कोण आहे ती लावण्यवती? कृष्ण म्हणाला, ती माझी बहीण आहे. तुझ्या मनात ती भरली असेल तर तसं मी तिच्या पित्याच्या कानावर घालतो. अर्जुन म्हणाला, हे प्रभो, मी सगळं तुझ्यावर सोपवतो. तू मला मार्ग दाखव. तुझ्या बहिणीवर माझं प्रेम आहे. ती माझी कशी होईल हे मला सांग. मला तिच्याशी लग्न करायचं आहे. हे शक्य होण्यासाठी तुझी मदत हवी आहे. कृष्ण त्याच्याकडे पाहून हसला आणि म्हणाला, अर्जुना, तुला हे ठाऊकच आहे की विवाह अनेक प्रकारचे असतात, पण श्रेष्ठ विवाह तोच जेव्हा पुरुष आणि स्त्री एकमेकांच्या प्रेमात पडून विवाह करतात. माझी बहीण जर तुझ्या प्रेमात पडली तर तू खुशाल तिला इंद्रप्रस्थाला घेऊन जा आणि तिच्याशी लग्न कर. अशी चाल क्षत्रियात असते. आता तू मंदिराच्या अंगणात जाऊन बस. तिथं तू ध्यानस्थ बसणं शोभून दिसेल. आता जिथं ध्यान तू करावंस ती व्यक्ती तुझ्या मनात आहेच. सगळं काही ठीक होईल. अर्जुना, तू धीर सोडू नकोस. कृष्णाने सांगितल्याप्रमाणे अर्जुनाने केले. कृष्ण तिथून निघाला आणि वृष्णीवीरांमध्ये मिसळला. मंदिरातली पूजा संपली होती. सुभद्रा आणि तिच्या सख्या निघून गेल्या होत्या. बलराम, कृतवर्मा, सांब, शरण, प्रद्युम्न, गद आणि यांच्याबरोबरची इतर मंडळी देवळात प्रदक्षिणा घालीत होती. देवळाच्या अंगणात असलेल्या एका झाडाखाली ध्यानस्थ बसलेला यतिवेशातला अर्जुन त्यांना दिसला. त्याच्या दर्शनाने बलराम भारावल्यागत झाला. खरे म्हणजे ध्यानस्थाचे सोंग वठवणारा अर्जुन अगदी अस्वस्थ झाला होता. ही मंडळी आपल्याला ओळखतील अशी भीती त्याला वाटत होती, पण कोणीही त्याला ओळखले नव्हते. धीर सोडू नको असे कृष्णाने त्याला बजावले होते. अर्जुनाने अतिशय सावधपणे पापणी किलविली करून पाहिले. त्याच्यासमोर बलराम हात जोडून उभा असलेला त्याला दिसला. चमत्कार घडला होता. कोणीच त्याला ओळखले नव्हते. बलरामाने त्याला साष्टांग नमस्कार घातला. बलरामाने त्याला द्वारकेला येण्याचे निमंत्रण दिले. बलराम त्याला म्हणाला, साधू महाराज, तुमचा काय बेत आहे? तुम्ही कुठून आला आहात? आपलं वास्तव्य सुखाचं व्हावं यासाठी आम्ही काय करू शकतो? हे ऐकून अर्जुनाने सुटकेचा निश्वास टाकला आणि तो म्हणाला, सगळ्या जगभर मी भ्रमंती करतो आहे. अनेक स्थळांचे दर्शन मी घेतलं आहे. कुठल्याही एका स्थळी 3 रात्रीहून अधिक काळ मी राहिलेलो नाही. पण आता जोराचा पावसाळा सुरू झाला आहे. काळ्या ढगांनी आकाश भरून येत आहे. आता पुढचे 4 महिने कुठेतरी घालवायला हवेत. रैवतक पर्वतावर राहणं सोयीचं आहे असं मला वाटतं. तिथल्या शांततेत मला माझ्या ध्यान साधनेची मनाने एकाग्रता करता येईल. यतीच्या सुंदर वाणीने बलराम प्रभावित झाला आणि यतीला घेऊन द्वारकेला जायचे असा त्याने निश्चय केला. या यतीचे वय तरुण असले तरी त्याची बुद्धी शहाणपणाने परिपक्व आहे असेच त्याला वाटले. असा हा यती 4 महिने द्वारकेला राहणार आणि द्वारकेचे भाग्यच आहे असे आपल्या मनाशी तो म्हणाला. याच वेळी कृष्ण तिथे आला. यतीला पूज्य भावनेने नमस्कार कर असे बलरामाने कृष्णाला सांगितले. आपले मिश्किल स्मित ओठात लपवीत कृष्णाने यतीला साष्टांग नमस्कार घातला आणि त्याने दिलेल्या पवित्र भस्माचा विनयपूर्वक स्वीकार केला. यतीची सर्व माहिती त्याने कृष्णाला सांगितली आणि या यतीनं आता पुढले 4 महिने कुठं राहावं असं तुला वाटतं असा प्रश्न त्याने कृष्णाला केला. कृष्ण म्हणाला, तू माझा वडील भाऊ. इथं हजर असताना मी या विषयावर काही बोलणं हे उद्धटपणाचं होईल. कृष्णाची ही नम्रता पाहून बलराम आनंदित झाला. बलराम म्हणाला, या यतीला राहण्यासाठी सुभद्रेच्या राजवाड्या शेजारी असलेल्या तिच्या बागा हेच योग्य स्थळ ठरेल. या थोर पुरुषाला काय हवं काय नको हे पाहायला मी सुभद्रेला सांगेन. घरात पाहुणा म्हणून आलेल्या थोर पुरुषांची सेवा घरातल्या तरुण मुलीने करावी अशी त्या काळी पद्धत होती. पाहुणे म्हणून घरी आलेल्या ऋषीमुनींची अशी सेवा केल्याने घरातल्या या तरुण मुलीला त्यांचा आशीर्वाद मिळून त्यांचे भविष्यकालीन जीवन सुख सौभाग्याचे जाईल असा लोकांचा विश्वास होता. या पद्धतीनुसार सुभद्रेने यतीची सेवा करावी असे बलरामाने सुचवले. तेव्हा कृष्णाला आनंद झाला. कृष्णाला नेमके हेच हवे होते. पण आपला आनंद जरा सुद्धा प्रकट न करता कृष्ण म्हणाला, सुभद्रेच्या इतक्या जवळ या यतीने राहावं हे मला उचित वाटत नाही. या माणसाविषयी आपल्याला काहीच माहिती नाही. त्याचं रूप अत्यंत देखणं आहे. त्याची वाणी प्रभाव टाकणारी आहे. सुभद्रेसारखी कुठलीही तरुण मुलगी भाळून जावी असं त्याचं व्यक्तिमत्व आहे आणि म्हणून सुभद्रेच्या घरानजीक त्याच्या मुक्कामाला माझा तीव्र विरोध आहे. पण तू शहाणा आणि दूरदृष्टीचा आहेस. तू हा निर्णय घेण्यापूर्वी या सगळ्याचा विचार केलेला असणारच.
यतीला विरोधातले कृष्णाचे हे बोलणे ऐकून बलराम संतप्त झाला. तो कृष्णाला म्हणाला, या यतीच्या महात्म्याविषयी तुझं हे अज्ञान पाहून मला दुःख होत आहे. सगळ्या जगाची भ्रमंती त्यानं केली आहे. आपल्या इंद्रियावर ताबा असलेला तो ब्रह्मचारी आहे. तू आता त्याच्याविषयी जे चुकीचं बोललास त्याबद्दल तू त्याची क्षमा माग. सुभद्रेच्या घरी यतीला घेऊन जा अशी आज्ञा बलरामाने कृष्णाला केली. यतीचे वास्तव्य सुखाचे व्हावे यासाठी सर्व व्यवस्था करण्याची जबाबदारी त्याने कृष्णावर सोपवली. सगळे काही कृष्णाच्या मनासारखे घडत होते. सुभद्रेच्या राजवाड्याच्या बागेत तो अर्जुनाला घेऊन गेला. अर्जुनाच्या हाताला धरून तो त्याला रुक्मिणी आणि सत्यभामा यांच्याकडे घेऊन गेला. तो खरा कोण आहे हे त्याने त्यांना सांगितले. त्यांनी अर्जुनाचे स्वागत केले आणि त्या म्हणाल्या, वृष्णी कुटुंबाकडून आणि कृष्णाकडून आम्ही तुझ्याविषयी खूप ऐकलं आहे. तुला भेटावं अशी आमची अनेक दिवसांची इच्छा होती. त्यानंतर कृष्ण अर्जुनाला सुभद्रेकडे घेऊन गेला. बलरामाने दिलेल्या सर्व सूचना त्याने तिला सांगितल्या. अर्जुनाला सुभद्रेच्या हवाली करून कृष्ण निघून गेला. जाताना त्याने अर्जुनाकडे पाहिले आणि त्याला चिडवणारे मिश्किल स्मित केले.